अत्यंतिक देवाच्या प्रेमाची मागणी आहे नव्हे. देवाला जे देता येते तेच देवाला मागितलं पाहिजे. देवाला देणं कर्तव्य आहे आणि तुमचं मागणं तुमचं कर्तव्य आहे. एका अभंगामध्ये फार वेळ सांगितले. काय सांगितलं? मुखी नाम मनी ध्यान ऐशी देई मनुदान. बघा संतांना देवाकडे मागितलं. काय सांगितलं ना? मुखी नाम. देवाला तुम्हाला द्यायचं असेल ना, मुखामध्ये नाम द्या. मुखी नाम आणि मनी ध्यान ऐशी देई मनुदान. तुम्हा देणे हे उचित. देवाला द्यायचं उचित आहे. कोणता? तुम्हा देणे हे उचित आणि आम्हा मागणे तेही. नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारची अवस्था होत असताना या जगामध्ये मागितल्याशिवाय जमत नाही. गोष्ट खरी आहे, पण मागण्याच्या पद्धतीने मागायचं. आणि ज्याला मागायला येते ना त्याला भक्त म्हणतात. नीट लक्षात ठेवा. मागणारा भक्त असतो. भक्त या शब्दाचा अर्थ माहिती का? भक्त म्हणजे विवेकी असतो. विवेक असेल मागण्यामध्ये तर ते मागणीमध्ये फलद्रूप आहे. अन्यथा विवेक नसेल तर काय मागावं सुधरत नाही. आणि विवेकाची प्राप्ती करणारे, ठीक आहे, विवेकाची प्राप्ती करून देणारे, सर्व सुखाचे आग्रह असणारे, देवाकडे ऐश्वर्य असणारे, ठीक आहे, सर्व सुखाचा भांडार असणारे कोण आहे? शिवप्रभू. मागणारा जन्म जरी मानवाचा असेल अवश्य मागायचंय. पण त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय मागा, पण असं मागा देव दुधाला जाणार नाही. असं मागा ज्या मागणीमध्ये कल्याण होईल. असं मागा देव तुमच्यापासून लांब जाणार नाही. असं मागा ज्या मागणीमध्ये सर्व सुख आहे. असं मागा ज्या मागणीमध्ये तुमच्या जीवनाचं कृत कल्याण आहे. असं मागा ज्या मागणीमध्ये समता आहे. असं मागा ज्या मागणीचा उपयोग स्वतःला, समाजाला आणि कुटुंबाला व्हावा. असं मागा, असं मागा, असं मागा. पुन्हा देवाकडे मागायला जायची गरज राहणार नाही. हे मागायचे आपल्याला. पण त्याच्यामध्ये सांगितलंय मागणं मरण समान आहे. बघा आजकालचे कोण कुणाला काय मागते काय सांगता येत नाही. मागणं मरण समान आहे. मत कोई मांगो भीक, मागणं से मरण भला हे सद्गुरु केसी. मागायचं तर आहे. लहान लेकरांना मागितल्याशिवाय आई सुद्धा देऊ शकत